पुण्यातील आंबेगावात पावसामुळे केळी बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लाखणगाव परिसरामध्ये उभं केळीचं पीक जमीनदोस्त झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आधीच आखाती देशामध्ये सुरू असलेल्या महायुद्धामुळे केळीची निर्यात ठप्प झाली आहे। केळीला अगदी कवडीमोल बाजारभाव मिळतोय आणि त्यामुळे आता वादळी वाऱ्याच्या पावसानं केळीचं पीक उद्ध्वस्त झालंय आणि त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झालाय। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूया। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालं आहे। मी सध्या आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर अवघ्या तासभराच्या पावसाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही केळीची बाग आहे आणि या वादळी वाऱ्याच्या पावसाने पूर्णपणे ही बाग भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। ही बाग अवघ्या काही दिवसात काढणीसाठी येणार होती, मात्र त्यापूर्वीच ही बाग जमीनदोस्त झालेली आहे। वादळाने प्रचंड असं नुकसान केलेलं आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल बाबा, काय परिस्थिती आहे सध्या? आहे ते झाले सगळं गेलं हो पडून। काय झाले आता, काय अख्खा तुमच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आहेत। किती एकर बाग होती आणि किती खर्च आला होता? 7 लाख रुपये खर्च आलाय। 2.5 एकर बाग, 2.5 पाऊंड काय झाली नुकसान। काय आता काय करायचं, 4 वावर खायदानाची वारीने वर पाखा बागेच पाडला खाली। पंचनाम्यासाठी कोणी आलं होतं का काय? कोणी आलं पंचनाम्याला? कोणी आलं? कोणीच नाही आलं पंचनाम्याला, नाही कोणी, काहीच नाही। शासनाला काय विनंती करत? काय विनंती करायची शासनाला? काय शासन काय करते आता? काय 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 करणार शासन आता? काय आता लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आपल्या भावना व्यक्त करतानाही शेतकऱ्यांना अश्रू अनावरत आहेत। मुसळधार पाऊस झाला आणि त्यामध्ये वादळी वार झाला आणि जवळपास पाऊस होऊन 48 तास लोटलेले आहे, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधावरती पंचनाम्यासाठी कोणी फिरकलेलं नाही। प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना अक्षरशः आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावरत आहे। त्यामुळे यापुढच्या काळात त्या नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करणार का आणि शासन मदत करणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।